आज माझ्या दिवसाची सुरुवात बाप्पाच्या भक्तिमय वातावरणात झाली आहे. मी माहेरी माझ्या काका काकूंकडे निफाड जवळ नांदुर्डी इथे गावी आले आहे. हे स्वयंभू गणपतीचं देऊळ आहे. लहानपणापासून आम्ही अगदी मनापासून बाप्पाची सेवा आणि भक्ती करतो. खूप दिवसांनी आरतीचा योग आला. प्रसन्न वाटतंय. बाप्पाचा आशीर्वाद घेऊन थेट आलोय शेतात. शेतातील हिरवळ बघा तुम्ही. सगळं कसं हिरवंगार झालंय. नमस्कार, मी वृषाली. वृषालीज होममेड हॅपीनेस मध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. आज आपण आलो आहोत आत्ता कांद्याच्या वावरामध्ये. सगळी कांद्याची पात किती हिरवीगार दिसतीये. खूप समाधान वाटतंय बघून. या कांद्याच्या पातीची हिरवाई केवळ नजरेला नाही तर हृदयालाही ताजं करते. हृदयाच्या आरोग्यासाठी कांदा पात खूप फायदेशीर आहे. कांदा पातीमध्ये आपल्या सगळ्यांना माहितीच आहे, व्हिटॅमिन सी, B6, B9, फॉलिक ऍसिड, फायबर, सल्फर हे घटक असतात. त्यामुळे जेवणात कांदा पात नक्कीच हवी. आज संध्याकाळी जेवणात मी चुलीवर ताजी कांदापात भाजी आणि भाकरी बनवते. आजचा हा प्रवास शेतापासून थेट ताटापर्यंत होणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. कांद्यापातीची पात ही जी आहे वरची पानं ती वाकडी झाली की समजायचं कांद्याचा कंद मुळाशी मोठा होतोय आणि कांदा काढण्यासाठी तयार. आता आलो आहे कोबीच्या मळ्यात, पण कोबी काढायचा कसा ह्यावर जरा चर्चा सुरू आहे, कारण तिथे आता सध्या शेतात कुणीही नाहीये. विळासुरी आम्ही काही घेऊन आलो नव्हतो घरून येताना. आणि कांद्याच्या वावरापासून कोबीचा मळा भरपूर लांब आहे. ही बघा आमची कोबीची माळ, एक रांगेत गड्ड्यांनी बहरलेली. शांततेतलं हिरवगार सौंदर्य. खूप छान वाटतंय मला. मी हा अनुभव स्वतः घेते आहे आणि हे अनुभवावंच लागतं, असं जे आपण म्हणतो ते अगदी खरं आहे. ही कोबीबाई मुळाशी खूप घट्ट बसली आहे. मी कधीचा प्रयत्न करते, एकतरी कोबीचा गड्डा मला माझ्या हाताने काढायचा आहे. 9 ते 10 मिनिट झाले मी हा सतत असा गोल गोल फिरवत शेवटी काढण्यास अगदी यशस्वी झालेली आहे. माझ्या चेहऱ्यावरचा आनंद तुम्ही बघू शकता. मला खूप आनंद झालाय की स्वतःच्या हाताने मी कोबीचा गड्डा काढलाय. कोबीचा गड्डा काढल्यानंतर शेतकऱ्यांचं खरं काम सुरू होतं, कारण की ह्याचं वर्गीकरण करतात छोटा, मोठा, मध्यम असं. आणि ही जी बाजूची हिरवी पिवळी पानं असतात ती काढून गड्डा स्वच्छ करतात. स्वच्छ केल्यानंतर सगळे गड्डे एका पोत्यात भरतात. ते खराब होऊ नये याची काळजी घेऊन मगच बाजारात विकायला येतात. बाजारातून आपल्या घरी येतात. अर्थातच हा गड्डा आता माझ्या घरी शेतातून डायरेक्ट मी घेऊन जाणार आहे. आता इथे आलोय आपण शेततळ्यावर. किती विस्तीर्ण जलक्षेत्र आहे हे बघा इथे. खूप विस्तीर्ण आहे आणि मी पहिल्यांदाच असं शेतात इतकं मोठं तळं बघितलं. विचारल्यानंतर मला समजलं की शेत तिथे शेततळे अशी संकल्पना सध्या सुरू आहे. सूर्याचा सोनसळी प्रकाश किती छान वाटतंय बघा. मला खूप मस्त आणि फ्रेश वाटतंय इथे. ही सगळी सूर्याची किरणं त्या शेतातल्या शेतात तळ्यावर आजूबाजूला पडलीये. सगळं शेत असं सोन्यासारखं भासतंय. हे गव्हाचं क्षेत्र, पिवळसर, पिवळं क्षितिज, त्याची माहितीही मी तुम्हाला जाताना देईनच. शेततळ्याचे खूप फायदे आहे. पावसाळ्यातलं पाणी ह्या शेततळ्यामध्ये साठवतात आणि नंतर उन्हाळा, हिवाळा असला की ह्या तळ्यातलंच पाणी पिकांना पुरवतात. यामुळे पिकांना वेळेवर पाणी मिळतं आणि पाण्याची टंचाई टळते. हे तळं कुठे खणायचं, किती खोल खणायचं हे सगळं बघावं लागतं. आता अजून एक खास गोष्ट तुम्हाला दाखवते. आत्ता नव्यानेच बांधलेली विहीर. भावाने अगदी 4 ते 5 दिवस झाले आत्ताच ही विहीर बांधली आहे आणि भरपूर पाणी विहिरीला लागलंय. आता अजिबात शेतीची काहीही काळजी आम्हाला नाही. हे जे गव्हाचं पिवळं क्षितिज आपण मघाशी बघत होतो, मस्त सगळा गहू अगदी वाऱ्यावर डोलतोय. किती सोन्यासारखा दिसतोय ना सूर्याच्या प्रकाशामुळे. सोनसळी सूर्याची किरणं त्या सगळ्या गव्हाच्या क्षेत्रावर पडली आहे आणि खूप छान वाटतंय हे बघताना. गहू म्हणजे फक्त एक धान्य नाहीये, तर रोजच्या जेवणातली आपली ताकद आहे. शेतातलं सोनं म्हणायलाही काही हरकत नाही. घरातील आपलं पोषण आहे. लहानांपासून वडीलधाऱ्यांपर्यंत सगळ्यांचाच पोट भरतो हा गहू. गव्हात भरपूर प्रमाणात फायबर, जीवनसत्व, कार्बोहायड्रेट्स असतात. त्यामुळे असा हा बहुगुणी गहू ह्यापासून आपण गरम गरम पोळी, लापशी, शिरा असे पौष्टिक आणि रुचकर पदार्थ बनवू शकतो. असा हा गहू आता कापणीची वाट बघतोय. आता आलोय आपण मळ्याच्या काठावर असलेल्या आंब्याच्या बागेमध्ये. बघू शकता आंब्याला किती छान कैऱ्या लागल्या आणि अगदी फांद्या वाकल्या आहेत त्या कैऱ्यांमुळे. हाताशी येतील इतक्या कैऱ्या इथे लागलेल्या आहेत. खूप छान वाटतंय मला. पण आता भरपूर उशीर होत चाललाय, त्यामुळे आम्ही इथे जास्ती वेळ काही थांबणार नाही आहोत.
ह्यातली एखादी कैरी मी माझ्या हाताने तोडून घेऊन जाणार आहे घरी आणि ती सलाड म्हणून किंवा नुसती सुद्धा खायला खूप मजा येते तिखट मीठ लावून. इतक्या हाताशी इतकी पटकन ओंजळीत आली आणि पटकन तोडता आली. मला खूप मज्जा वाटतीये. आता ही मी घरी घेऊन जाणार आहे. रानात वेळ कसा जातो खरंच समजत नाही. बघता बघता सूर्य मावळला आणि यायला बराच उशीर झालाय. आज एक वेगळी मजा आहे कारण पहिल्यांदाच मी चुलीवर भाजी भाकरी असा स्वयंपाक करणार आहे. चूल पेटवण्यापासून मला इथे मदतीला रेणुका, उषा वहिनी, माझी भाऊजाई सगळेच आहेत. ते मला एक एक इन्स्ट्रक्शन सांगतायत की कशी चूल पेटवायची. मीही त्यांना अगदी उत्सुकतेने एक एक प्रश्न विचारते आहे. छोट्या काड्या आधी, मग थोडंसं मोठं लाकूड, त्याने निखारा छान लागतो आणि आपला तवा, कढई काय जे असेल ते तापायला आपल्याला म्हणजे व्यवस्थित मदत होते, असं ते सगळं मला सांगतायत. मला खूप असं टेन्शन पण आलंय थोडंसं, कारण की अगदी पहिल्यांदा मी चुलीवर स्वयंपाक करतीये. तवा आता भाकरीसाठी ठेवलेला आहे. एक-एक सूचना मला मिळतातच आहेत तिकडून. तेही मी तुम्हाला कधीतरी अगदी नक्की पोस्ट करीन तो व्हिडिओसुद्धा. आता इथे तवा तापायला ठेवलाय. भाकरीसाठीचं पीठ म्हणजे ते जेवढा मोठा गोळा भाकरी थापण्यासाठी घेतात तेवढा मोठा त्यांनी मला करून दिला. त्या मला सांगतायत, की दोन्ही हातांनी भाकरी थापा. मला असं वाटतं, की भाकरी थापणं ही सुद्धा एक कला आहे. पण दोन्ही हातांनी मला येत नाही कारण की एवढी मोठी भाकरी एकतर मी पहिल्यांदाच थापणार आहे. त्यामुळे मला जशी जमेल त्या म्हणतायत, की तुम्ही तशी थापा. पहिल्यांदाच इतकी मोठी तवाभर भाकरी बनवण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. तुम्ही बघू शकता इथे. छान गोल गरगरीत जमली आहे, पण अगदीच खूप पटकन मला करता आली नाही त्यांच्यासारखी. आणि सगळ्यात महत्त्वाचं, की इथे चुलीजवळ बसून ज्या गृहिणी रोज स्वयंपाक करतात त्यांना माझा मानाचा मुजरा. कारण अजिबात सोपं नाहीये इथे चुलीजवळ बसून स्वयंपाक करणं. तो धूर, ती उष्णता प्रचंड प्रमाणात आपल्याला लागत असतं. आणि ह्यामध्ये एवढा स्वयंपाक करायचा म्हणजे खरंच खूप कमाल वाटते मला ह्या सगळ्यांची, ज्या रोज चुलीवर स्वयंपाक करतात. हा अनुभव माझ्यासाठी खूप खास आहे. हे क्षणसुद्धा माझ्यासाठी खूप खास आहेत. हे माझ्या कायम लक्षात राहतील. इतकी छान भाकरी आज मी पहिल्यांदा चुलीवर बनवली, एकच बनवली. कारण बराच उशीर झालाय. बाकीच्या भाकरी वहिनींनी अगदी 10 ते 15 मिनिटात पटपट बनवलेल्या आहेत. त्या पण इतक्या मोठ्या मस्त. आता भाजीचीही आमची एकीकडे तयारी सुरू आहे. पण तो धूर आणि जाळ एवढा मोठा आहे, की कढई नीट ठेवलेली दिसत नव्हती. बघू शकता इथे हिरवीगार मळ्यातली ताजी-ताजी आपली कांद्याची पात. ह्यामध्ये काही नाही, फक्त कढईत तेल, जिरे घातलंय आणि स्वच्छ धुवून कांद्याची पात आधी अशी परतून घेतली आहे. कांद्याच्या पातीची भाजी वहिनींच्याच पद्धतीने आपण आज करतोय. हे शेंगदाणे भाजलेले आणि त्यामध्ये लाल सुक्या मिरच्या असं जरा जाडसर वाटून घेतलंय मिक्सरवर. आणि आता हे सगळं दाण्याचं कूट ह्या भाजीमध्ये घालायचंय. हे घातल्यानंतर त्याचं पाणी पूर्ण आटेपर्यंत ही भाजी परतत राहायची आहे. निखारा खूप छान आहे चुलीला, त्यामुळे पटकन होतंय, अगदी वेळ लागत नाहीये. असं हे माझं आज अखेर चुलीवरचं जेवण तयार झालं. मला खूप छान वाटतंय. तुम्हाला आवडेल का चुलीवर स्वयंपाक करायला? मला नक्की सांगा. असं हे प्रेमाचं ताट आजचं जेवणाचं, चुलीवरची भाकरी, एका बुक्कीत फोडलेला कांदा आणि आम्ही सगळ्यांनी मिळून केलेली कांदा-पातीची भाजी. कारण भाजी चिरण्यासाठी रेणुका, माझी भाऊजाई स्वाती ह्यांनी सगळ्यांनी मदत केली आहे. सगळ्यात महत्त्वाचं, व्हिडिओ शेवटपर्यंत बघितलात त्यासाठी खूप खूप धन्यवाद. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. कांदा-पातीच्या भाजीची चव अगदी अप्रतिम. हीच खरी स्वादाची परंपरा असं मला वाटतं. एक घास खाल्ले आणि आहाहा! असं झालं मला. भेटूया नेक्स्ट रेसिपीत. तोपर्यंत बाय.